बदलापूर शहर शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेंद्र चव्हाण यांचा वाढदिवस नुकताच विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला। यावेळी आधार केंद्रातील मतिमंद ज्येष्ठ नागरिकांची राजेंद्र चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना फळ वाटप तसेच इतर उपयोगी वस्तू वाटप केल्या। भविष्यात अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे। त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरणासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले। बदलापूर शहर तसेच स्थानिक प्रभागातील नागरिकांनी तसेच अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी राजेंद्र चव्हाण यांना भेटून शुभेच्छा दिल्या आहेत। नमस्कार, स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये। वाढदिवस म्हटलं तर आपण बघितलं तर अनेक जण अनेक विविध पार्ट्या साजरा करून किंवा जल्लोष साजरा करून वाढदिवस साजरा करत असतात। परंतु बदलापूर शहरामध्ये शिवसेना उपशहर प्रमुख राजेंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचं सामाजिक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आले। बदलापूर ग्रामीण परिसरामध्ये सोनावळा या गावामध्ये पण बघितलं तर विविध जे हॉस्पिटल असतात त्याच्यामध्ये लहान मुलांचे हॉस्पिटल असतात, परंतु हे एक असं आधार सेंटर आहे तिथे ज्येष्ठ जे नागरिक आहेत त्यांची सेवा या ठिकाणी केली जाते आणि त्यांनाच आज भेट राजेंद्र चव्हाण यांनी दिलेली आहे। फळांचं वाटप त्यांना या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। बदलापूर सोनवळा गावातील आधार सेंटर या ठिकाणी राजेंद्र चव्हाण यांनी भेट देऊन या ठिकाणी त्या रुग्णांची विचारपूस करून त्या ठिकाणी त्यांना फळांचं देखील वाटप या ठिकाणी केलेलं आहे। विविध जे रुग्ण असतात त्यांची देखभाल या आधार सेंटरमध्ये या ठिकाणी केली जाते। त्या ज्येष्ठ नागरिकांची आज भेट घेऊन राजेंद्र चव्हाण यांनी त्यांची विचारपूस करून त्यांना फळांचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे। राजेंद्र चव्हाण आपल्यासोबत उपस्थित असणार आहेत। अधिक प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कला सादर केलेली आहे किंवा त्यांची जी काही कला आहे त्याचं विशेष कौतुक राजेंद्र शेट्टी त्याला स्वतः केलं केलेलं आहे। वेळ न घालवता आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। माझ्या मते या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। एवढे कलागुण यांच्यामध्ये सुद्धा असू शकतात हे पाहायला मिळालं। काय सांग? आता आम्ही आधार सेंटरला ज्यावेळेस आम्ही आलोय तशी एक निमित्त आहे वाढदिवसाचं, पण नक्की सांगेल की वर्षाची सुरुवात जर एक मनुष्य म्हणून आपण येत असू तर नक्की सर्वांना मी असं म्हणेल की खरोखर आधार सेंटरला आपण इथेशी ज्या व्यक्तींना आपण भेटणार आहोत आणि प्रसंगातून माणूस जात असतो, या प्रसंगातून जर आपण बघितलं तर मला वाटतं की आपले पाय हे जमिनीवरतीच राहतील। आणि नक्कीच आज इथेशी आधार सेंटर मला वाटतं 33 वर्षापासून आज सर्व इथेशी कर्मचाऱ्यांच्या सानिध्यामध्ये इथे ज्या आपण म्हणू की बौद्धिक पातळीवरती ज्यांची क्षमता नाही आणि बाकीच्या अशा सर्व ज्येष्ठांना घेऊन 18 वर्षाच्या पुढच्या ज्येष्ठांना घेऊन हा आधार कार्यक्रम करतायत। म्हणजे आधार सेंटर हा सगळ्यांना एक कौटुंबिक वातावरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत। तर खरोखर आल्यानंतर जर बघितलं तर त्यांच्याकडनं खरोखर जे कलागुणांना वाव देऊन त्यांना सन्मानाने जगण्यासाठी समाजात तयार करण्यासाठी आधार सेंटर हे काम करत आहे। खरोखर इथं आल्यानंतर आपण सुद्धा मॅडम बघितलंय की प्रत्येकाचं म्हणजे एवढं परिश्रम सेंटर घेत आहे आणि त्यातून लक्षात घ्या की आज आपण एक घरातलं एक छोटंसं बाळ जपताना आपल्याला संपूर्ण कुटुंब कामाला लागते, पण त्या 18 वर्ष आणि त्याच्यावरती ज्येष्ठ नागरिक इथे आहेत ते काही ना काही लहान लेकरासारखेच वागत आहेत। आणि त्या प्रसंगात जात असताना आपण एक म्हणतोय की खरोखर वर्षाची सुरुवात आपण इथे येऊन प्रत्येकाने आलं पाहिजे आणि कुठं म्हणजे आपल्याला देवाने जे घडवलं आहे, आपल्याला देवाने काय एक्स्ट्रा दिलेलं आहे आणि खरोखर त्या देवाचे उपकार आपण मांडले पाहिजेत। आणि ह्या जगात आलोय, आपले काहीतरी सामाजिक बांधिलकी आहे आणि आपल्याला देवाने जे दिलेलं आहे, स्पेशल दिलेलं आहे, त्याचा उपयोग जनकल्याणासाठी केलं पाहिजे, नाही की आपण एकामेकाचे हेवेदावे केले पाहिजेत। खरोखर ह्या सेंटरला या आणि आपली खरोखर आपण जी आपल्याला देवाने दिलेली जी काय बुद्धी आहे, आपल्याला जे चांगलं वागण्याचं ते चांगलंच वागण्याचं आपण हे केलं पाहिजे। आणि इथं आल्यानंतर खरोखर आपले पाय इथून जाताना जमिनीवरचेच असतील आणि खरोखर आपल्याला जे जे काय करता येईल ते पुन्हा। आणि आमचे ज्येष्ठ गुरुजी इथे आहेत, नांदगावकर सर पण माझ्या वाढदिवसानिमित्त सामील झालेत। नाही राजाला आम्ही तिथंच येणार आहोत, हट्टास करून त्यांनी आणले आणि बरंचसं कार्यक्रम पण त्यांनी मला असं वाटतं त्यांच्या संस्थेतर्फे सरांनी इथेशी येऊन राहिलेले आहेत, त्यांच्या जुन्या आठवणी सुद्धा येतात। तर सरांना सुद्धा आपण दोन गोष्टी आपण ह्या विषयी बोलूया। कशा शुभेच्छा देताना काय सांग? मी राजेंद्र चव्हाण यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत। त्यांचा हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे की समाज उपयोगी काम काय करावं हे लोकांनी त्यांच्यापासून शिकावं
आणि त्यांचे पाय जमिनीवर आहेत. असंच त्यांनी उत्तरोत्तर करत राहावं समाजाची सेवा, असं मी 2 शब्द बोलून माझे 2 शब्द संपवतो. अर्थात सर, सेंटरची जबाबदारी तुमच्यावरती आहे आणि आज वाढदिवस राजेंद्र चव्हाण सरांनी साजरा केला. आमचा पहिला प्रश्न आहे की म्हणजे कसं यांचा सांभाळ, त्यांना एवढं प्रशिक्षण वगैरे देणं कसं? येस सर, येस मॅडम. सर्वप्रथम मी जे आपले आजचे राजेंद्र चव्हाण साहेब इथं उपस्थित झालेले आहेत आणि आमच्या आधार सेंटरला त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे एक सदिच्छा भेट दिली, त्याबद्दल मी त्यांचं ऋणी आहे. खरंच आम्हाला या सेंटर सांभाळत असताना म्हणजे एक चॅलेंजिंग जॉब असं ते ॲक्सेप्ट करून आम्ही सगळ्या ह्या गोष्टी करत असतो आणि एक आनंद वाटतो की एक आपण फॅमिलीतल्या मेंबरला कसं आपण घरी सांभाळतो, त्याप्रमाणे आम्हाला इथे एक आमचा आधार हे आमचे एक कुटुंब आहे असं आम्ही सर्वजण सांभाळून त्यांची सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि त्यासाठी आज आपण आलात त्याबद्दल चव्हाण साधारण साहेबांचा किती ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ते जे काम करतायत ते कुठे, त्याची विक्री वगैरे कुठे काय? साधारणतः आमच्याकडे 217 ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ह्याचं जे काम चालतं आमचं ते इन हाऊसमध्ये जवळजवळ 13 टीचर्स त्यांच्या पाठी असतात. त्यांना ॲज अ सकाळपासून ते दुपारपर्यंत एक एंगेजमेंट ॲक्टिव्हिटीज म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत असतो आणि त्या उपक्रमातून जे काही त्यांचं प्रोडक्शन तयार होतं, तर ते प्रोडक्शन आम्ही वेगवेगळे स्टॉल्स मुंबईच्या आतमध्ये, मुंबईच्या बाहेर लावले जातात आणि तिकडे त्यांची त्या मालाची विक्री केली जाते. एक सुंदर असं प्रोडक्शन आमच्या ह्याच्यातून तयार होतं आणि एक अँटिक स्वरूपाचं, अँटिक म्हणण्यापेक्षा की तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये कुठे न मिळणार प्रोडक्शन इथे छान प्रकारे मुलं एंगेज होऊन करत असतात आणि त्या ॲक्टिव्हिटीज आमच्या रेग्युलर चालू असतात आणि कंटिन्यू आम्ही ते राबवत असतो. थँक्यू व्हेरी मच.